हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. सकाळी सकाळी इतकं छान सूर्य उगवला, खूप छान वाटत होता. आता मार्गशीर्ष महिना सुरू झाला, तर आता पूजेची तयारी करावं लागेल. तर मार्केटला गेले आणि मी ते जे प्रभावळ बनवणार होते पूजेसाठी, तर मग त्याच्यासाठी काही साहित्य आणायचं होतं मला. ते घेतलं, लेस वगैरे ते, आणि नंतर रांगोळी आणि बरंच इतर साहित्य, वस्त्रमाळा वगैरे जे जे लागतं ते सगळं साहित्य तिथं घेतलं. आणि मग घरी आले, मग कामं वगैरे आवरले. आणि मग दुपारच्या वेळेला थोडा वेळ भेटतो, म्हटलं चला आता सुरुवात करूया आपण बनवायला. तर मग मी कार्डशीट पेपर आणले एक जाडमध्ये, आणि कलरफुल चार्ट पेपर आणलं. वेलवेटचा पेपर बघितला मी, पण मला काही मिळाला नाही तो. तर मग मी कलरफुल असे 2 चार्ट पेपर आणले. आणि त्याच्यानंतर चौरंग पाट्यावर होतं ती महालक्ष्मीची स्थापना करणार आहे, तर त्याचं मी मेजरमेंट केलं. आणि त्यानुसार मग मी अशी त्याचं माप वगैरे घेऊन मग असं कटरच्या साहाय्याने कट करून घेतलं त्याला. आणि असं कट केलं, आणि इझी येते, कारण मला काही जाड मिळालं नाही. याच्यापेक्षा जाड पण असतं, हे मीडियम साईजमध्ये आहे. तर असं चार्ट पेपर पण कट करून घेतलं. आणि मग नंतर लेस वगैरे ते आणली मी, पण ती कमी पडली. आणि आता माझं काय परत मार्केटला जाणं होणार नाही, म्हटलं आता कसं करायचं. तर मग तसंच ठेवून बघितलं आणि ॲडजस्टमेंट करून अशा पद्धतीत ते चिटकून घेतलं सगळं. आणि छोटे छोटे असे पॅचेस आणले होते राऊंडमध्ये, ते पण इतकं सुंदर वाटत होतं. आणि सगळ्यात वरती जे लावलं ते रेड कलरचं मोठा पॅच, ते पण खूप सुंदर वाटत होतं त्या प्रभावळला. आणि खूप सुंदर येल्लो आणि रेड दोन्ही पण कॉम्बिनेशन इतकं सुंदर वाटत होतं ना. अशा पद्धतीत मी प्रभावळ तयार केलं. आणि खरंच कला ही प्रत्येकामध्ये असते, फक्त ती व्यक्त करता आली पाहिजे, आणि ते तयार करता आलं पाहिजे. मनात जे पण येतं ते करायलाही पाहिजे, आणि त्याच्यामध्ये एक आनंदच वेगळा असतो. मला पण इतका आनंद झाला, मी इतकं सुंदर प्रभावळ बनवलेलं. आणि कॉफी करणं नाही म्हणतात, कॉफी पण करता आली पाहिजे, आणि तसं बनवताही आलं पाहिजे. तुम्हाला ही माझी प्रभावळ केलेली कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि प्लीज यूट्यूब फॅमिली मला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.